नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गावची कथा या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत तिसरी मराठी बालभारती या पुस्तकातील वासाची किंमत ही कथा. कुंदापूर जवळच्या उंबऱ्याच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती भारी चतुर. शाळा, घर, शेती व बाजारीतील मुले, माणसे सगळेच तिच्यावर खूप असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन मधमधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस, त्याचे पैसे? शिवानी म्हणते. अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजे, म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांनी गर्दी जमली. काय माणूस आहे हा, शिवानी म्हणते. नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. लोक म्हणतात वासाचे पैसे, खुळाच दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते, असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली. आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. का ग, काय झालं, कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी. गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा. खुणखुण आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे? कसले पैसे? कुठं मिळाले? अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास, मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज, बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र एटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. तर वासाची किंमत ही छानशी कथा तुम्हाला ऐकून जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व अशाच छान कथा ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असल्याच पुढल्या कथा व कवितांमध्ये.